नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल लर्न विथ तन्वी ह्याच्यामध्ये स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी नवीन सिरीज घेऊन आलेली आहे, मराठी सारथी, ज्यामध्ये आपण इयत्ता 12वी ह्यातील व्याकरणाचा महत्त्वाचा विषय यावरती चर्चा करणार आहोत। त्याचं नाव आहे अलंकार। अलंकार तुम्हाला पेपरच्या दृष्टीने 2 मार्काचा प्रश्न आहे, पण आपल्याला बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अर्धा मार्क सुद्धा फार महत्वाचा आहे। त्यामुळे आपण या 2 मार्कासाठी संपूर्ण सिरीज पाहणार आहोत। यामध्ये मी अलंकाराचे PYQs ऍड केलेले आहेत 2022 पासूनचे, आणि त्याचबरोबर टेक्स्च्युअल प्रश्न सुद्धा सोडवलेले आहेत। एवढी तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमची 2 मार्क सहज तुमच्या हातात आहेत। वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात। अलंकार, अलंकाराचे भरपूर प्रकार तुम्ही आधी शिकलेले असतात, 10वीला म्हणा किंवा 11वीला म्हणा, शब्दालंकार, अर्थालंकार, उपमा, उपमेय, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे। आता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊयात। यावर्षी तुम्हाला 4 अलंकाराचे प्रकार आहेत। त्यातला सर्वप्रथम अनन्वय अलंकार। अनन्वय अलंकार म्हणजे काय? उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते, उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते। म्हणजे ह्याच्यामध्ये काय, स्वतःची तुलना स्वतःचीच केली जाते। इन शॉर्ट तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेम गोष्टींचा कंपॅरिझन होतं, स्वतःची तुलना ही स्वतःशीच केली जाते। म्हणजे शक्यतो अनन्वय अलंकारामध्ये ती लोक अशीच शब्द किंवा असेच वस्तू घेतात ज्याची तुलनाच होऊ शकत नाही किंवा ते अद्वितीय असतात, त्यामुळे त्यांची तुलना स्वतःशीच होते। आता असं तुम्हाला उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, त्यामुळे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, असे शब्द तुम्हाला फार अवघड, ऐकायला अवघड वाटत असतील, समजून घ्यायला कठीण जात असेल, तर थोडक्यात आपण उदाहरणांसकट पाहूयात, म्हणजे अजून इझी जाईल समजून घ्यायला। इकडे काय लिहिलं, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो। म्हणजे एका स्वतःची तुलना स्वतःचीच होते, सेम गोष्टींची तुलना होते, हाच त्याचा अर्थ लिहिलेला आहे। आता इथे बघा, आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी। ताजमहालाची तुलना ताजमहालाशीच केलेली आहे ना। ताजमहाल इतका सुंदर, श्रेष्ठ, असं दुसरी कुठली जागा असूच शकत नाही, तर ताजमहालच सर्वात श्रेष्ठ आणि सुंदर आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे, म्हणून तो अनन्वय अलंकार आहे। म्हणजे इथे काय झालं, ताजमहालाची तुलना ताजमहालाशीच केलेली आहे। दुसरं उदाहरण बघा, कर्णासारखा दानशूर कर्णा इतका सर्वश्रेष्ठ दानशूर दुसरं कोणी असूच शकत नाही, तो स्वतः कर्णच आहे। म्हणजे कर्णाला दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीशी कर्णाची तुलना दुसऱ्या कुठल्या व्यक्तीशी करूच नाही शकत ती लोक, म्हणून त्यांनी कर्णाची तुलना कर्णाशीच केलेली आहे, म्हणजे स्वतःची तुलना स्वतःशीच केलेली आहे, त्यामुळे ते अनन्वय अलंकार आहे। इथे कर्णासारखा दानशूर कर्णच। पुढील वाक्य बघा, या आंब्यासारखा गोड आंबा हाच। या आंब्यासारखा गोड आंबा हाच। हा आंब्यासारखा गोड आंबाच असतो, हाच आंबा आहे, दुसरा कुठलाही आंबा नाही किंवा दुसरं कुठलंही फळ नाही, असा या वाक्याचा सर्वसाधारण अर्थ आहे। त्यामुळे इथे परत स्वतःची तुलना स्वतःशीच केली आहे, त्यामुळे तो अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे। पुढे बघा, सागरासारखा गंभीर सागरच। सागरा इतका गंभीर हा केवळ सागरच आहे, दुसरं कुठलीही वस्तू, गोष्ट, व्यक्ती नाही, त्यामुळे इथे सुद्धा सागराची तुलना सागराशीच केलेली आहे। म्हणजेच उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली आहे, इथे उपमान नाहीये, मिळूच शकत नाही दुसरं उपमान। या दानाशी या दाण्याहून अन्य नसे उपमान। या दानाशी या दाण्याहून अन्य नसे उपमान, म्हणजे या दाना इतकं सर्वश्रेष्ठ दान दुसरं असूच शकत नाही। पुढे त्यांनी काय लिहिले बघा, अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु, परंतु या समह हाच। आता इथे अर्जुनाचं वर्णन करताना मोरोपंत काय म्हणतात की खूप झालेत, खूप होतील आणि खूप आहेत सुद्धा, श्रेष्ठ व्यक्ती म्हणा, अर्जुन व्यक्तीचे, त्यामुळे व्यक्तीची तुलना व्यक्तीशीच होते, व्यक्ती सर्वश्रेष्ठ होऊन गेलेत, आहेत, होतील सुद्धा, पण अर्जुना इतका श्रेष्ठ दुसरं कोणी असूच शकत नाही, अर्जुना इतका श्रेष्ठ अर्जुनच आहे, असं त्या वाक्याचा अर्थ होतो। त्यामुळे हे सर्व जी उदाहरणं होती ती अनन्वय अलंकारांची उदाहरणं होती, कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःची तुलना स्वतःशीच केलेली आहे, त्यांच्यासाठी दुसरं असं कुठला शब्द, व्यक्ती किंवा गोष्ट त्यांना सापडलेली नाही, म्हणजे उपमान सापडलेलं नाही, त्यामुळे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी हे तुम्हाला सांगायला विसरले, तर तुम्ही अलंकार ओळखताना तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला उपमेय आणि उपमान याच्यातील फरक कळला पाहिजे। उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते असा शब्द, असा व्यक्ती किंवा शब्द किंवा गोष्ट, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते ते।
बर ह्याच्यात कन्फ्यूज नका होऊ, ह्याच्यात गोंधळ नाही घालायचे, कारण की तुम्हाला अलंकाराचे प्रश्न असे सुद्धा येऊ शकतात की वाक्य दिलं असेल, या वाक्यातील अलंकार ओळखा, किंवा या वाक्यातील तुम्हाला उपमान आणि उपमेय ओळखायचं आहे. तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. ज्याच्याशी तुलना केलेली असते तो उपमान आणि ज्याची तुलना केलेली असते तो उपमेय. हा झाला पहिला प्रकार तुमचा अलंकाराचा, अनन्वय अलंकार. पुढचा प्रकार आहे अपनहुती अलंकार. अपनहुती अलंकाराचे वैशिष्ट्य काय आहेत? उपमेयाला लपवले जाते. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. आता ह्याच्यामध्ये काय, उपमेय लपवलं जातो, उपमेय असूनही त्याला उपमानच म्हटले जाते, हे समजून घ्यायला अवघड. त्याच्यात सर्वात सोपी पद्धत म्हणजे जर तुमच्या अलंकारामध्ये नेगेटिव्ह शब्द म्हणजे नकारार्थी शब्द आलेले असतील, जसं की न, नवे, नोहे, नसे, कसले असे शब्द आले तर ते सरळ अपनहुती अलंकार आहे असं तुम्ही लिहून टाकायचं डायरेक्ट. आता याचे उदाहरण, उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते अपनहुती अलंकार असते. म्हणजे आता याचं उदाहरण मी सांगू तर तिचे मुख चंद्रासारखे आहे, तर ह्याच्यामध्ये उपमेय कारण आहेत मुख. तिचे मुख हे उपमेय आहे आणि उपमान कशाची दिली आहे त्याला, तर चंद्राची उपमान दिलेलं आहे तिचं. पण ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते मुख हे मुख नसून ते काय, तिचे मुख ते हे मुख नव्हे तर ते चंद्र आहे असं नव्हे. आता नव्हे शब्द आला तर ते अपनहुती अलंकार आहे, इथे तुम्हाला ब्लाइंडली कळलं की तुम्ही लिहून टाकू शकता. पण त्याचं हे अलंकार ओळखण्याची अजून एक पद्धत काय आहे, तर हे मुख नव्हे तर ते चंद्र आहे. बर, तर त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न काय केलाय, तर इकडे जो उपमेय आहे मुख, ते मुख नाहीच आहे तर ते काय आहे, चंद्र आहे. म्हणजे ते उपमान हे जे चंद्र आहे ते उपमान आहे, म्हणजे ते चंद्रच आहे हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. आता हे मी स्वतःचं उदाहरण दिलं होतं. आपण आता तुम्हाला पाठ्यपुस्तकातलं जे उदाहरण आहे ते बघूयात. न हे नभोमंडळ वारी राशी आकाश, न तारका फेणची हा तळाशी. आता हे आय गेस मला आठवत नाही आता हे नेमकं कोणाचं वाक्य आहे, बहुतेक केशव सुतांचंच वाक्य आहे, कन्फर्म नाही. पण हे वाक्य जे आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला आहे की हे जे नभोमंडळ हे याचा नेमका अर्थ हा आहे की ही ईश्वराची माया आहे. हे फक्त आकाश नाही किंवा आकाशातील तारे नाही किंवा समुद्रावरची फेस नाही, तर हे संपूर्ण ईश्वराची माया असं ह्या एकूण रचनेचा अर्थ आहे. तर इथे काय केलं आहे, तर इथे उपमेय त्यांनी लपवलेलं आहे, म्हणजे उपमान आहे ईश्वराची माया तेच त्यांनी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून ते अपनहुती अलंकार. आता तुम्हाला जर का ह्या पद्धतीने ते समजत नसेल तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे इकडे निषेध दर्शवणारे शब्द आलेले आहेत. न, बघा न शब्द आलेला आहे त्यामुळे ते अपनहुती अलंकार आहे. दुसरं उदाहरण बघा. न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरोजातले, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरोजातील, म्हणजे हे डोळे नाहीच आहेत तर ते काय आहेत, सरोजातील पाकळ्या म्हणजे कमळाच्या त्या पाकळ्याच आहेत असं. आता उपमेय इकडे डोळे आहेत आणि उपमान इकडे कमळांच्या पाकळ्या आहेत, पण त्यांनी उपमेय म्हणजे ते डोळे नाहीच, उपमेयाचा निषेध करून त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या कमळाच्या पाकळ्याच आहेत, म्हणून ते अपनहुती अलंकार. ह्याच्या व्यतिरिक्त इकडे सुद्धा निषेध दर्शवणारे शब्द आलेला आहे ते म्हणजे न. पुढे बघा. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. न परत निषेध दर्शवणारा शब्द आलेला आहे त्यामुळे ते अपनहुती अलंकार आहेत. या व्यतिरिक्त इकडे ह्याने काय लिहिलंय, वदन, वदन म्हणजे शरीर, तर हे शरीर नाही तर ते काय आहे, शरद ऋतूमधील चंद्रमा आहे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते शरीर नसून शरद ऋतूमधील चंद्रमा आहे त्यामुळे ते अपनहुती अलंकार आहे. सोपं आहे. एक उदाहरण मगाशी ऍड करायला विसरलो होते, तर हे न हा अदर तोंडले नवद दात हे की हिरे. आता हे केशवसुतांचं वाक्य आहे, फार लोकप्रिय वाक्य आहे, ओळ म्हणू शकता. आणि खाली हे जे वाक्य होतं न हे नभोमंडळ वारी, हे संत ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी वाक्य आहे. मग अशी मी सांगायला थोडी गलत केली, मी दोन गोष्टी मिक्स केल्या. आता ह्याचा अर्थ जो आहे, न हा अधर तोंडले नवत दात हे की हिरे. हे दात नव्हे तर काय आहेत, हे हिरे आहेत.
आणि हे अधर तोंड नव्हे तर काय तोंडले, ओठ नव्हे तर हे काय आहे तोंडले. तोंडले म्हणजे फळ आहे लाल रंगाचं, तर ते म्हणतोय की हे जे ओठ आहेत ते काय आहे ते लाल रंगाचं तोंडलेले फळ आहे. हे ओठ नाही तर ते तोंडले नावाचं जे फळ आहे ते आहे. आणि हे दात नाही तर हे काय आहेत हिरे आहेत, असा त्याचा अर्थ होतो. इथे परत न शब्द न नवत म्हणजे नेगेटिव्ह शब्द, नकारार्थी, निषेध दर्शवणारे शब्द सांगितलेले आहेत, त्यामुळे ते अपनहुती अलंकार होते. अतिशयोक्ती अलंकारांचे वैशिष्ट्य: एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केले असते. बरं, असं एखादं वाक्य आलं ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन केलंय, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. फुगवून केलेले असते म्हणजे मी म्हणाले जसं की वाढवून चाढवून गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या प्रत्यक्षात होऊ नाही शकत, ज्या फार फार तर काल्पनिक आहेत, अशा शब्द, असे वाक्य. त्यामुळे त्या वर्णनाचे असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होती. आणि त्याच्यातील कल्पनारंजकता म्हणजे कल्पनाच्या माध्यमातून केलेली मनोरंजन ते दिसून येत आहे. किंवा असंभव जे अशक्य आहे म्हणजे ते फक्त काल्पनिक आहे, ते असं प्रत्यक्षात होऊ नाही शकत, अशा गोष्टी येतील, तेव्हा त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभवता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे त्यातील असंभवता, अशक्यता ही फार लगेच पटकन समजून येते. आता ह्याच्यात उदाहरणं: वीर मराठे आले गरजत, पर्वत सगळे झाले शिंपित. आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे की आपले जे वीर आहेत सैनिक, जे इतके युद्धात एकदम गर्जना जोशात आले की गर्जना करत म्हणजे आवाज करत आले की पर्वत सगळे झाले शिंपित. सगळे जे स्थिर पर्वत आहेत ते सुद्धा कापायला लागले, भिवून किंवा घाबरून म्हणा, ते कापायला लागले. तर हे होऊ शकतं का? पर्वत स्थिर आहेत, निर्जीव आहेत, ते कापू शकतात का कधी? ते हलू शकतात का किंवा अस्थिर होऊ शकतात का? ते नाही होऊ शकत. त्यामुळे हे वाक्य काय आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. म्हणजे वाढवून चाढून सांगितलंय, कारण की कुठलाही सैनिक किंवा काहीही होऊ दे, ते पर्वतांना काही होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे ते काय आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. दमडीचे तेल आणलं. आता हे मजेशीर आहे एकदम. दमडीचे तेल आणलं, सासूबाईचं ध्यान झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. बरं, दमडीचं म्हणजे अगदी एवढूस, अगदी मोजकं, बोटा इतकं किंवा फार कमी प्रमाणातलं जे तेल आहे ते आणलं. बरं का, या वाक्याचा अर्थ समजून घ्या. दमडीचं तेल आणलंय, पण त्यात काय काय झालंय? त्यात सासूबाईंची आंघोळ झालेली आहे, मामांजीची दाढी सुद्धा झालेली आहे, मामांजींनी दाढी सुद्धा तेलामध्ये केलेली आहे, भाऊजींची शेंडी, केस सुद्धा बांधून झालेली आहे, शेंडी जी एक जराशी उरलेली असते शेंडी, ती सुद्धा झालेली आहे. बर, त्याच्या व्यतिरिक्त काय झालेलं आहे? एवढंच बरं का, एवढूशा तेलामध्ये एवढंच कामानं झाले. तर आणखीन काही झालंय? उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. बर, जे उरलेलं जे तेल होतं म्हणजे एवढूच तेल होतं, त्यात हे 3 क्रिया झाल्या. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते तेल उरलंय, त्याच्यामध्ये ते झाकून ठेवलेलं असताना लांडोरीचा पाय त्याच्यावरती गेला, ते सांडलं, वेशीपर्यंत ओंगळ गेलं. म्हणजे त्याचा प्रवाह इतका जास्त खोल होता की त्याच्यामध्ये चक्क एक उंट वाहून गेला. हे शक्य आहे का? हे नाही आहे शक्य. त्यामुळे हे काय झालं? अतिशयोक्ती म्हणजे अतिशय गोष्टी वाढवून चाढून सांगितलेल्या आहेत, त्यामुळे ते अतिशयोक्ती अलंकार असे आहेत. बरं, एक शेवटचं उदाहरण बघूया. मुंगी उडाली आकाशी, तिनी गिळले सूर्याशी. मुंगी आहे ती आकाशात उडाली आहे. बरं का, हे होऊ शकतं का? नाही, मुंगीला पंखच नसतात कारण ते आकाशात. पण इकडे सांगितलंय मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. ती आकाशात उडाली, इतके तिथे समाधान नाही झालंय. तर पुढे हे काय म्हणाले की तिने सूर्याला गिळलंय. हे शक्य आहे का? नाही, हे फक्त काल्पनिक असू शकतं, हे प्रत्यक्षात होऊच शकत नाही. हे फार वाढवून चढवून फुगवून हा प्रसंग सांगितलेला आहे, त्यामुळे ते अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे. हे इतकं सोपं होतं. अर्थांतरण्यास अलंकाराचे वैशिष्ट्य. अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे एक अर्थ म्हणजे एका अर्थापासून दुसऱ्या अर्थाचा बोध देणे. याच्यामध्ये काही विशेष उदाहरणांवरून एखाद्या सर्वसामान्य सिद्धांत सांगितलेला जातो. त्या ओळींमध्ये सर्वसाधारण एक
सिद्धांत किंवा मेसेज असतो, पण तो बऱ्याचशा वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलेला असतो. सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे दिलेली जातात. सामान्य विधान असं पण त्याच्या सपोर्टसाठी आणखीन काही तसेच वेगवेगळी उदाहरणं दिलेली असतात. अर्थांतर म्हणजे एक दुसरा असा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. दुसरा अर्थ शेजारी ठेवणे म्हणजे अर्थन्यास अलंकार म्हणजे काय? तर थोडक्यात एखादी ट्रिक सांगायची झाली तर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामधून तुम्हाला काहीतरी मेसेज मिळतोय, काहीतरी तात्पर्य, सीख म्हणू शकतो त्याला आपण, मॉरल्स, तर तो अर्थांतरण्यास अलंकार असा असतो. आता बघा, अनंत मरणे आधी मरावे, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीव पण ये बघत ते. आता याचा अर्थ काय आहे? तर अनंत मरणे आधी मरावे म्हणजे जर तुम्हाला स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला मरण्याची तयारी ठेवायला पाहिजे, मरणाची भीती तुम्हाला बाळगायला नको आहे. स्वातंत्र्याची इच्छा, तीव्र इच्छा मनात धरली पाहिजे. मनातून मरण्याची भीती जेव्हा काढाल तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळू शकतं. मारील मरणची मरणाभावी म्हणजे मरणाची जी भावना आहे भीती तीच मनातून काढून टाकली, मग तुम्हाला खरी अमरता मिळू शकते. मग चिरंजीवपणे ये बघत ते, मग तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने अमरता मिळू शकते. त्यात तुम्हाला संदेश मिळतो स्वातंत्र्याचा किंवा लढाईचा, म्हणून त्याला अर्थन्यास अलंकार, अर्थांतरण्यास अलंकार असे म्हणतात. पुढे आहे, फूल गळे फल गोड जाहले, बीज नुरे डौलात तरु डुले म्हणजे फूल पडते, जुने फूल पडते पण त्याच्यामुळे गोड फळं येतात. म्हणजे काय? जरी फूल पडत असले, निसर्गाची प्रत्येक प्रक्रियेला काहीतरी कारण आहे किंवा त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टींचा बोध होतो. फूल जरी पडत असले तरी चांगले रसदार गोड फळं आपल्या झाडातून मिळतात. त्याच्यानंतर बीज नुरे डौलात तरु डुळे म्हणजे बीज तुम्ही जमिनीत पुरता पण त्याच्यावरून काय एक डौलदार मोठं झाड उगवून येत आहे. तेज जळे पण ज्योत पाजळे म्हणजे ज्योत आहे ती जळते पण त्याच्यामुळे आपल्याला तेज मिळतोय, त्याच्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतोय. का मरणी अमरता ही न खरी म्हणजे का मरणी अमरता ही न खरी म्हणजे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी एक रिझन आहे. ते चिरंजीवपणाची लक्षण आहेत. निसर्गाची काही गोष्टी मरतात, जसे बीज आपण पुरतोय किंवा ज्योत जळतेय, फुलं गळत आहेत, पण त्याच्या मागे अमर होण्याचं एक कारण आहे. तर ह्यातून आपल्याला हा संदेश मिळतो. त्यामुळे हे परत अर्थंता, हे फार अवघड आहे प्रनाऊन्स करायला, अर्थांतरण्यास अलंकार असे म्हटले जाते. आता पुढे बघा, तदितर खग बेडे वेगळाले पळाले, उपवन जल केले जे करायला मिळाले, स्वजन गवसला जो त्याच्या पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामासी येतो. याचा अर्थ काय? की ज्या झाडावरती पक्षी असतात त्याच्या चांगल्या वेळी तेच पक्षी झाडावरती संकट आलं त्याला एकटं सोडून पळून जातात, किंवा बागेत जी एकत्र खेळलेले पक्षी आहेत ते संकट समय एकमेकांना सोडून जातात. म्हणजेच काय? तर अशा जे लोक तुमच्या चांगल्या वेळेमध्ये तुमच्या सोबत असतात ते लोक तुमच्या वाईट वेळी, कठीण समय तुम्हाला सोडून जातात, ते तुमच्या सोबत नसतात. अशा व्यक्तींचा काही उपयोगच नाही आयुष्य, असं संदेश यातून मिळतोय. म्हणून ते अर्थांतरण्यास अलंकार असे आहेत. पुढे बघा, होई जरी सतत दुष्टा संग, न पावती सज्जन सत्वभंग. सज्जनाचा जो चांगुलपणा आहे तो दुष्टांसोबत राहून नष्ट होत नाही. जर एखादी व्यक्ती चांगली असेल तिला 100 वाईट लोकांना जाऊन टाका, ती चांगलीच राहणार आहे. असूनही सर्प सदा शरीरी, झाले नसे चंदन तो विषापरी. म्हणजे काय? त्या इथे बघा, असूनही सर्प सदा शरीरी, झाले नसे चंदन तो विषापरी. म्हणजे चंदनाच्या झाडाच्या भोवती नेहमी सर्पाचा वास किंवा साप असला तरी त्याने चंदनाचं शरीर विषाचं झालंय का? नाही. तरीही चंदनाचा सुगंध तसाच आहे, चंदनाच्या झाड काही विषाचं झालेलं नाही. त्यामुळे ते अर्थन्यास अलंकार, त्यातून काहीतरी अर्थाचा बोध होतोय, म्हणून त्याला अर्थन्यास अलंकार असे आपण म्हणतोय. आता हे जी पुढे हे तक्ता दिसतोय तुम्हाला, हा जो टेबल आहे तो तुम्हाला टेक्स्च्युअल आहे. टेक्स्च्युअल मध्ये तुम्हाला प्रश्न आहेत. आता बघा, आता आपण जरा हे सोडवूया. एक मिनिट, ऍरो येत नाही. हा,
उपमेय, आता इथे काय अलंकाराची वैशिष्ट्य आणि अलंकारांची नावे. आता मी ते ऑलरेडी उत्तर दिलेत, आपण एकदा वाचून घेऊयात. उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितले जाते. म्हणजे हा दुसरा प्रकार होता तर उपनहुती अलंकार होता, जिच्यामध्ये निषेधी करणारे शब्दांचा उच्चार केला जातो आणि पटवून दिलं जाते की ते उपमानच आहे, उपमेय नाकारले जाते. उपमेयाला कोणतीच उपमा लागू पडत नाही. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. सर्वात पहिला प्रकार स्वतःची तुलना, स्वतःशीच अनन्वय अलंकार. विशेष उदाहरणांवरून एखाद्या, आता इथे अनन्वय अलंकार प्रश्न दिलं होतं, तुम्हाला हे उत्तर लिहायचं होतं. इथे डेफिनेशन दिलं होतं, तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. असं तुम्हाला येऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला ते आले पाहिजेत बरं का, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे उत्तर होतं. इथे काही म्हणजे तुम्हाला हे देतील, हे लिहायला सांगतील किंवा हे देतील आणि अलंकारांची नावं देतील, अलंकारांचे वैशिष्ट्य लिहायला सांगतील किंवा अलंकारांची वैशिष्ट्य देतील आणि अलंकारांची नावं लिहायला सांगतील. तुम्हाला दोघींसाठी तुमची तयारी असली पाहिजे. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे दिले जातात. आता हा अर्थांतरण्यास अलंकार होता, जो आपण सर्वात शेवटी पाहिला. पुढे अतिशयोक्ती अलंकारामध्ये काय होतं, एखादी गोष्टीची अतिव्यापक वर्णन वाढून चढून सांगतात. त्या वर्णनाचे असंभवता कल्पनारंजक अधिक स्पष्ट केली जाते. आता याच्यामध्ये उदाहरण आहेत, त्याचा सामान्य अर्थ काय आणि त्यातील विशेष गोष्ट काय, त्यातून निरोप काय दिलाय हे सांगितलं. जण पळभर म्हणतील, हाय हाय मी जाता राहिले कार्य काय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुले क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. आता ह्याचा अर्थ काय आहे, तर आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळहळतील. निसर्ग चक्र तसेच, परंतु निसर्ग चक्र तसेच सुरू राहतील. जन पळभर म्हणतील, हाय हाय मी जाता राहिले कार्य काय. मी गेल्यावरती कायच राहिलंय. जन म्हणजे लोक थोडं हाय हाय करतील, अरे वाईट झालं, पण नंतर पुढे ते तसेच त्यांचं काम करणार आहे. पुढे काय लिहिते बघा, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील. चंद्र झळकणारच आहे, सूर्य तळपून आपल्याला आग देणारच आहे, तळपत राहणार आहे आणि आपल्याला ऊन देणारच आहे. तारे आपले क्रम आचारातील नेहमीप्रमाणे करणारच आहेत. असेच वारे पुढे वाहतील, वारा पुढे वाहतच राहणार आहे. होईल काही का अंतर आहे, ह्यांच्यामध्ये काही फरक पडणार आहे का, काही अंतर होणार आहे का, नाही. हे सगळे निसर्ग चक्र आहेत, हेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य सिद्धांत काय आहे, आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळहळतील. वरती पहिलं वाक्य होतं चक्र, निसर्ग चक्र तसेच सुरू राहतील. निसर्गाचे चक्र जे होतं, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपले क्रम आचारतील, हे निसर्ग चक्र तसेच वारा पुढे वाहतील, हे तसंच राहणार आहे. ह्याच्यात काहीसा फरक पडणार नाही. पुढे काय लिहिलंय, विशेष गोष्ट याच्यातून काय निरोप मिळतो आपल्याला, आपण जाण्याने विश्वचक्र विश्वचक्रात काहीही फरक पडणार नाही. आपल्या जाण्याने निसर्गाच्या विश्वचक्रामध्ये काहीही फरक पडणार नाही, कुणाचाही म्हणजे कोणा वाचून अडत नाहीये. पुढचं उदाहरण बघा, सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपले कामी लागतील, उठतील बसतील हसूनही, किदळतील मी जातात याचे काय जाय. मी गेल्यावरती कायच होणार आहे आपल्या नात्यात, थोडे दिवस 2 दिवस डोळे पुसतील, मुसमुसतील, तिसऱ्या दिवशी परत हसतील. आता हे सर्वसामान्य सिद्धांत काय आहे, आपण गेल्यावर सगळे नातेवाईक पुन्हा आपापल्या कामाला लागतील. आणि जर विशेष गोष्ट काय आहे, आपण जगातून गेल्यावर कोणाचे काहीही काम होत नाही, काहीही कमी होत नाही. ओके, कोणाचंही आपल्यापासून काहीही अडत नाही. आता पुढे बघा, योग्य पर्याय निवडा. दमडीचे तेल आणले सासूबाई, हे प्रश्न तुम्हाला PYQ प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स मधून घेतलेले आहेत, त्यामुळे महत्वाचे आहेत. दमडीचे तेल आणले सासूबाईने न्याय झाले, मामांची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. वरील काव्यपंक्तीचा अलंकार अतिशयोक्ती अलंकार हे उदाहरण आपण घेतलेलं होतं, हे टेक्स्च्युअलच उदाहरण. तो चंद्रमा नीज तणूवरी डागला आहे. आता हे अतिशयोक्ती आहे, याचा अर्थ काय आहे, वरती आकाशात जे घोडे पळत होते त्यांचा पाय चंद्रमाला लागून म्हणून चंद्रमावर डाग पडलेला आहे. चंद्रमावर डाग आहे ही एक कल्पना आहे, अतिशयोक्ती आहे, त्यामुळे ते
अतिशयोक्ती अलंकार आहे. ओके, पहिलं सुद्धा अतिशयोक्ती होतं. न हे नयन पाकळ्या उमललेल्या सर्व जातील या वाक्यातील उपमेय ओळखा. सोपं आहे हे, आपण मगाशी पण चर्चेत घेतो. म्हणजे तुम्हाला कळतंय का, मोस्टली टेक्स्चर मध्ये जे उदाहरणं होती तेच प्रश्न तुम्हाला बोर्डला आलेले आहे. आता हे जे न हे नयन हे उपमेय आहे. जसे मी तुम्हाला सांगितलं, उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते आणि उपमा म्हणजे ज्याच्याशी केली जाते. न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरोजातल्या, पाकळ्या उमजलेल्या सरोजातल्या म्हणजे कमळातील पाकळ्या, हे काय झालं मग ते उपमान झालं. पण तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलंय, उपमेय विचारलेले आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, नयन. लिहून दाखवू काय ते, ठीक आहे, प्रयत्न करते. हे उत्तर आहे. बरं, पुढचं घेऊयात आपण प्रश्न. सोपी प्रश्न, फार स्ट्रेस घेण्याची कारण आहे. एकदा एकदम स्टार्टिंग वरची जे मी 4 स्लाइड समजवले ते तुम्हाला कळले की पुढचं सगळं सोपं जाईल. आता इथे बघा, तेच आहे. जो अंबरी उफळता फुर लाहले तो चंद्रमा. ही स्लाइड रिपीट झाली आहे मला वाटतं. हो बरं, ठीक आहे. तरी आपण करून ठेवा. ह्याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल आता. अतिशयोक्ती अलंकार ओळखा. न हे नयन पाकळ्या उमलल्या जातील ह्याच्यातील नयन हे आहे. पुढे योग्य पर्याय निवडा. दमडीचे तेल आणले सासूबाईंनी न्यायला, तर परत तोच आलेला आहे रिपीट. स्वतः तुम्हाला माहिती आहे की हे अतिशयोक्तीच आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, परत ते अतिशयोक्ती आहे. वाढवून चाढवून सांगितलेलं आहे, हे होऊच नाही शकत. खालील कृती करा. कर्णासारखा दानशूर करणच वरील वाक्यातील उपमेय आणि उपमान. आता इथे काय आहे, स्वतःची तुलना स्वतःचीच केलेली आहे, त्यामुळे दोन्हीचे उत्तर काय असणार आहे, तर कर्णच असणार आहे. उपमान सुद्धा करणे आहे आणि उपमेय सुद्धा करणच आहे. पुढचा प्रश्न. होईल जरी सतत दुष्टा संग न पावती सज्जन, सतभाव असूनही सर्प सदा शरीरीन झाला नसे चंद्र तो विषापरी. वरील काव्य पंक्तीतील अलंकार हे आपण आता शेवटी गेलं. हे अर्थान्यास आहे, अर्थांतरण्यास अलंकार आहे. त्यातून काहीतरी बोध होतो आहे की तेच चंदनाच्या झाडावर साप असला तरी चंदन विषारी होत नाही, त्याचा सुगंध तो सोडत नाही, तसा वाईट माणसाच्या संगतीमध्ये असून सुद्धा सज्जन व्यक्ती वाईट होत नाही. या वाक्यातील उपमेय ओळखा. या दानाशी या दानाहून अन्य असे उपमान. आता हे फार सोपं आहे. उपमेय हे उदाहरण तुम्हाला कशातलं असेल तुम्हाला आता कळलं असेल. या ह्याच्यातून तुमचं उत्तर काय, तर दान हे तुमचं उपमेय आहे. आणि जर का या प्रश्न तुम्हाला उपमान विचारला असता तरी सुद्धा ते दानच झालेलं असतं, कारण की हा तुम्हाला अनन्वय अलंकार आहे. हे अनन्वय अलंकार आहे कारण स्वतःची तुलना स्वतःशीच केलेली आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्नांची उत्तर सारखी झाली. उपमान विचारलं काय, उपमेय विचारलं काय. फूल गळे फळ जोड गोळ जाहले बीज नुरे डौलात तरू डुले ते जळे बघ ज्योत पाजळे का मरणी अमरताहीना खरी. आता ह्याच्यात पण हे अर्थांतरण्यास अलंकार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ते निसर्गाचे नियम आहेत. काहीतरी संपणं हे अमरताची लक्षणे आहेत, हेच मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं होतं, त्यामुळे ते अर्थान्यास अलंकार आहेत. इथे या वाक्यातील उपमान ओळखा. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. चंद्रमा शरदीचा हा तुमचा उपमान आहे. इथे मी तुम्हाला मगाशी ही ओळ मी स्टार्टिंगला समजवलेली, परत एकदा समजू. न हे वदन म्हणजे शरीर, तर हे शरीर नसून ते काय आहे, शरद ऋतूमधील चंद्र आहे असं त्याचं उदाहरण होतं. त्यामुळे शरदीचा चंद्र हे याचे उपमान आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते असे शब्द.